हॅलो नमस्कार सखींनो, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर हे पहा, आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत। मी हे एक मोठं वांग घेतलेलं आहे भरताचं। तुमच्याकडे छोटे असले तरी चालेल, छोट्या वांग्यांचं पण छान लागतं। माझ्याकडे मोठं होतं म्हणून मी मोठं घेतलेलं आहे। तर हे पहा, शाक भाजी कशी करतात तशा प्रकारे करणार आहोत आपण वांग्याची भाजी। तर प्रथम काय करणार आहोत आपण, बघा एक वांग घेतलेलं आहे, एक टोमॅटो, एक कांदा आणि लसूण 6-5 पाकळ्या आणि थोडा आल्याचा 1 इंच आल्याचा तुकडा। तर प्रथम काय करणार आहोत आपण, वांग चिरून घ्यायचं आहे आपल्याला। देठ काढून टाकूया। या पद्धतीने कापून घेऊया। आपण असे छोटे छोटे लांब पीस असे करून घेणार आहोत ह्या पद्धतीने। पहिले सर्व वांग मी चिरून घेते, छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर हे आपण वांग चिरून झालेलं आहे। आता पाण्यात टाकून घेऊया, नाहीतर ते काळं पडतं लगे, म्हणून पाण्यातच ठेवायचं। बाकी आपल्याला कांदा टोमॅटो चिरायचा आहे तोपर्यंत। हे पहा, हे पाण्यात मी बुडवून ठेवलेलं आहे। आता कांदा चिरून घ्यायचा आहे, तो पण आपल्याला असा उभा चिरून घ्यायचा आहे। एक कांदा घ्यायचा आहे, छोटा असेल तर 2 घ्या, मोठा असेल तर 1 चालेल। माझा मोठा कांदा होता त्यामुळे मी 1च घेतलेला आहे। सर्व कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। आता टोमॅटो पण चिरून घ्यायचा, त्यातल्या मुरब्या काढून घेते। पहा, टोमॅटो पण मी असा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो वांग हे सर्व मी एकसारखं उभं चिरून घेतलेलं आहे। आता आलं आणि लसूण मी किसून घेते। हे पहा, 1 चमचा आल्याची पेस्ट झाली पाहिजे, 1 चमचा लसूण असं किसून घेतला तरी चालेल पेस्ट करण्यापेक्षा। आलं किसून घेते। एक चमचा आलं पेस्ट झाली, 1 चमचा लसूण पेस्ट झालेली आहे। हे पहा, आता वांग मी 2-3 पाण्याने धुवून घेते, त्यातलं पाणी काढून घेते। आता हे पहा, वांग पण धुवून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे स्वच्छ असं। इतकी टेस्टी भाजी लागते ना, मी पहिल्यांदाच तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे। त्यात मग असं कांदा घालायचा डायरेक्ट। टोमॅटो घालायचा आहे, आपली लसूण पेस्ट टाकायची आहे, आलं पेस्ट टाकायची आहे। त्यात आता मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। हे लाल तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घाला। थोडासा मी कांदा लसूण मसाला घालते, हळद पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे। थोडंसं जिरं घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे। आता तेल घालायचं आहे। वेगळ्या पद्धतीने मी भाजी बनवत आहे, तुम्ही घालताना नाही मग भाजीला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल घालू शकता। बघा, 1 चमचा मी तेल घातलेलं आहे। आता ते आपण गॅसवर ठेवून देऊया। बघा, कढई मी आता गॅसवर ठेवलेली आहे। आता त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आपण। 3 मिनिटं असं झाकण ठेवून देऊया। हे पहा, आता 3 मिनिटं झालेली आहे। आपण झाकण काढून घेऊया। त्याच्यात ना सुकं खोबरं थोडं मी किसून घातले। आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया, मिक्स करूया। याला पाण्याचा थेंब पण नाही घालायचा, तसेच शिजवायची आहे आपल्याला ही भाजी।
मंद गॅसवरच आपल्याला ही भाजी करायची आहे, मीडियम गॅसवर. थोडंसं खोबरं घातले, थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालू. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी. आता पुन्हा झाकण ठेवून देऊ. पुन्हा 3 मिनिटांनी चेक करायचे. आता झाकण खोलून पाहूया. कसा छान कलर पण आलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. डब्याला पण छान अशी भाजी देऊ शकता तुम्ही. पटकन होणारी भाजी आहे. 10 मिनिटात ही भाजी तयार होते. आता पुन्हा 3 मिनिटं ठेवूया. हे 3 मिनिटं झालेले आहेत. एकूण 6-7 मिनिटं झालेली आहे आपली. भाजी झालेली आहे तशी. हे बघा, आता भरपूर अशी कोथिंबीर घालू. त्या भाजीमध्ये अशी कोथिंबीर घातली खूप छान लागते. मिक्स करूया. तुम्हाला जर ही वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे रोजच्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता 1 मिनिट ठेवायचं कोथिंबीर घातल्यानंतर. म्हणजे आपली रेसिपी तयार. हे 1 मिनिट झालेला आहे. आपली ही भाजी तयार. खूप टेस्टी लागते. भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, कशा बरोबर पण खा, खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा. आपली वांग्याची भाजी तयार.